एकदा संत एकनाथ तीर्थयात्रेसाठी गेले होते. ही यात्रा म्हणजे रामेश्वरच्या समुद्राची वाळू घेऊन चालत चालत काशीला जायचं. तिथे ती वाळू विश्वेश्वराला अर्पण करायची आणि काशीहून गंगेचं पाणी कावडीतून आणून रामेश्वराला स्नान घालायचं. म्हणजे ही तीर्थयात्रा पूर्ण होते. काशी आणि रामेश्वर काही जवळजवळ नाहीत बरं का. काशी म्हणजे भारताच्या उत्तरेला, तर रामेश्वर म्हणजे भारताचं दक्षिण टोक. लोकांनी पूर्ण भारत देश बघावा म्हणून पूर्वीपासून आपल्याकडे अशा यात्रा सांगून ठेवलेल्या आहेत. तर संत एकनाथ कावडीतून गंगेचं पाणी घेऊन रामेश्वरकडे निघाले. हा खूप मोठा पल्ला होता. त्यावेळी सगळा प्रवास चालतच करावा लागायचा. त्यामुळे खूप दिवस त्यांचा हा प्रवास चालला होता. भर उन्हाळ्याचे दिवस होते. आता रामेश्वर अगदी जवळ आलं होतं. एका उजाड आणि रखरखीत अशा प्रदेशातून चालत जात असताना एकनाथांना एक गाढव गरम मातीच्या फुफाट्यात पडलेलं दिसलं. त्यांच्या बरोबरीचे लोक त्या गाढवाला पाहूनही पुढे गेले. पण संत एकनाथ मात्र त्या गाढवाजवळ गेले. त्यांनी तो तहानेने व्याकुळ झालेला जीव बघितला. त्याची पाण्या वाचून होणारी कोरडी पडलेली जीभ बघितली. कंठाशी आलेला प्राण पाहिला आणि एकनाथांना खूप दया आली त्या गाढवाची. त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता जे काशीचं गंगोदक रामेश्वराला घालण्यासाठी आणलं होतं ते त्या पवित्र पाणी त्यांनी त्या गाढवाच्या मुखात घातलं. गाढवाला पाजलं. पाणी प्यायल्यावर गाढवाला हुशारी वाटायला लागली. ते उठून उभं राहिलं. बरोबर असणाऱ्या इतर लोकांना एकनाथांची ही कृती अजिबात आवडली नाही. रामेश्वराला गंगेचं पाणी अर्पण केल्याने फार मोठं पुण्य मिळालं असतं. एकनाथांनी हे सगळं पुण्य गमावलं असं ब्राह्मण बोलू लागले. पण तहानेनं व्याकुळ झालेल्या गाढवाला पाणी पाजलं ह्यामुळे एकनाथ तृप्त झाले होते. गाढवाच्या ठिकाणी जणू त्यांना प्रत्यक्ष देवच दिसला. नाथांनी शांतपणे उत्तर दिलं, ज्या रामेश्वराला मी अभिषेक करणार होतो, ज्याला हे गंगेचं पाणी देणार होतो, तोच रामेश्वर या तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या रूपात माझ्या समोर आहे. प्राणी मात्रात देव पाहणं हीच तर खरी मानवता आहे.